फॉर लूप. ओके, आपल्याला फॉर लूप कन्सिडर करायचंय. आपण मागच्या वेळेस शिकलो होतो, सगळ्यांनी प्रॅक्टिस केलं का? ज्या गोष्टी दिल्या होत्या सगळ्यांनी केले का? येस, सगळ्यांनी करा. येस वर नो. प्रॅक्टिस केली का पर्यंत? सगळे रिप्लाय करा. येस और नो. बाकीचे रिप्लाय करा. येस और नो. सगळे रिप्लाय करा. मागच्या वेळेसचे प्रॅक्टिकल झालेत का? येस और नो. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता यावेळेस आपल्याला शिकायचं आहे फॉर लूप. ओके, मागच्या वेळेस आपण रेंज शिकलो होतो, आता शिकायचंय फॉर लूप. आता फॉर लूप काय? द फॉर लूप फॉर इटरेटिंग over a sequence. Okay, it should be a list, tuple, dictionary, set or string. मग हे काही पण असू शकतं. यामध्ये तुम्ही फॉर लूप वापरू शकता. ओके, less, this is a less like a keyword in the programming languages but work more like an iterator and found oriented programming language. म्हणजे तुम्ही फॉर लूप जर बघितलं सी मध्ये वगैरे, जर फॉर लूप बघितलं तुम्ही सी मध्ये, सी लँग्वेजेस वगैरे मध्ये, तर तिथे तुम्हाला फॉर लूपला डेफिनेशन द्यावं लागतात वेगवेगळ्या. सी मध्ये फॉर लूपला आपण आय किंवा जे, झेड, ए असं काहीतरी यूज करतो. त्याला तुम्हाला फर्स्ट डिफाईन करावं लागतं आणि मग फॉर लूप स्टार्ट होतो तिथं. ओके, तर इथे तसं नाहीये. डायरेक्ट तुम्ही फॉर लूप यूज करू शकता आणि फॉर लूपच्या जोडीला तुम्ही रेंज वापरू शकता. लेट्स सी कसं. फर्स्ट बघा, जर तुमचं स्टेटमेंट ट्रू असेल तर ते फॉर लूप मधनं बाहेर पडणार आहे. इथं एक सिक्वेन्स दिलेला असणार आहे फॉर लूप मध्ये की कंडिशन ती अचीव करायची आहे का नाही तुम्हाला. जोपर्यंत कंडिशन अचीव होणार नाही तोपर्यंत तो लूप मध्ये असेल. म्हणजे फॉल्स कंडिशन असताना तो लूप मध्ये असेल आणि ट्रू कंडिशन ट्रू झाली की तो एक्झिट करेल. ओके, उलट्या पद्धतीने याचं काम होईल. फर्स्ट काय होईल, जोपर्यंत कंडिशन फॉल्स आहे तोपर्यंत तो लूप मध्ये राहील. ओके, आणि कंडिशन ट्रू झाली की तो लूप मधनं बाहेर पडेल. दॅट्स द मेन लॉजिक बिहाइंड दी फॉर लूप. चेक करू मग आपण कसं यूज करायचं फॉर लूप. तर फर्स्ट काय करायचं आपल्याला फॉर लूप मध्ये, फ्रूट नावाची एक लिस्ट मी घेतलेली आहे. ओके, मागच्या प्रोग्रामिंग मध्ये पण आपण घेतली होती. ओके, तर फ्रूट नावाच्या लिस्ट मध्ये मी काय केलं, ऍपल, बनाना आणि चेरी असं मी सेव्ह केलं. ओके, आणि मी फॉर लूप घेतलं फॉर एक्स इन फ्रूट. आता इन काय, इन पण बुलियन फंक्शन आहे. आपण इन फंक्शन बघितलंय मागच्या वेळेस, मागच्या 2-3 सेशन आधी इन फंक्शन कसं यूज करायचं बघितलं. तर मी फॉर सोबत यूज करतो. फॉर एक्स इन फ्रुट्स असं मी म्हणतो. तर काय होईल, जे काय फ्रुट्स मध्ये आहे ते फर्स्ट इंडेक्स काय त्याचं ऍपल आहे. ऍपल एक्स मध्ये जाईल, एक्स प्रिंट होईल. इंडेक्स इन्क्रीमेंट होईल, बनाना एक्स मध्ये जाईल, ते प्रिंट होईल. एक्स परत चेरी मध्ये जाईल आणि ते परत प्रिंट होईल. म्हणजे आपण अनपॅक कलेक्शन नावाचा एक प्रकार बघितला होता मागच्या सेशन मध्ये. अनपॅक कलेक्शन आपण बघितलं होतं प्रिंट नंतर. कोणाला आठवतंय का माहित नाही, मला दाखवतो.
अनपॅक कलेक्शन हे बघा सेम, फक्त तिथं आता एक्स वाय झेड इज इक्वल टू फ्रूट केलं होतं. इथं मी काय करताय, एक्स वाय झेड ऐवजी 3 व्हेरिएबल वापरण्याऐवजी मी काय वापरलंय, फक्त एक सिंगल व्हेरिएबल वापरले. ओके, एक्स वाय झेड ऐवजी काय वापरले, फक्त मी फॉर लूप वापरले. सिंपल, सेम हे एक्झाम्पल. ओके, आणि ते कुठे वापरले आपण, फॉर लूप मध्ये आपण वापरले. ओके बघा, सेम एक्झाम्पल आहे. फ्रुट्स ऍपल बनाना चेरी फॉर एक्स इन फ्रूट आणि प्रिंट एक्स. करून बघू आपण प्रोग्राम फॉर लूपचा. फॉर मी रन केलं, सो इट विल लाईक ऍपल बनाना चेरी, ते फॉर लूप मधनं प्रिंट झालं. जर तुम्ही इथं बघितलात तर याचा टाईप काय येईल, लिस्ट येईल फ्रूटचं. प्रिंट जर टाईप बघितला तर काय येईल, फ्रूटचा टाईप बघितला तर काय येईल, लिस्ट येईल. आणि मी प्रिंट काय करतो, फ्रूट. नंतर प्रिंट एक्स मी करणारच आहे, तर त्या एक्सचा टाईप पण बघू काय होणार आहे. म्हणजे फॉर मधनं जर मी लिस्ट पास केली तर काय होईल, एक्स. चेक करू आपण. ओके, फर्स्ट काय आहे, फ्रूट इज अ क्लास, लिस्टचा क्लास आहे. ऍपल बनाना चेरी इट इज अ लिस्ट. तेव्हा तुम्ही त्याला फॉर लूप मधनं एक्स मधनं पास करता, काय होतं, अनपॅक होतं कलेक्शन आणि इट इज कन्वर्टेड इनटू स्ट्रिंग. म्हणजे तुम्हाला लिस्ट टू स्ट्रिंग कन्वर्जन करायचं असेल, जस्ट पास थ्रू फॉर लूप और यूज अनपॅक कलेक्शन लॉजिक, जे मागच्या प्रिंट सेशन मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना काय केलं आपण? प्लीज रिप्लाय येस और नो. प्लीज रिप्लाय येस और नो. फॉर लूप लिस्ट घेतलं, लिस्ट मध्ये आपण फॉर लूप चेक केला, आणि काय कमेंट आहे या प्रोग्रामसाठी, तर लिस्ट कॅन बी कन्वर्टेड इनटू स्ट्रिंग. लिस्टला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा डिमांड असेल प्रोग्रामची, you can just unpack the collection with multiple variables or just use the single variable for. रिप्लाय करा सगळे, बाकीचे रिप्लाय करा येस और नो. येस, पुढे जाऊया. तसंच बनाना पण प्रिंट करून बघू आपण. आता मी इथं लिस्ट केलं नाही, फक्त काय आहे, स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगलाच मी तुम्हाला करून दाखवतो प्रिंट. फॉर झेड करतो, मी नवीन व्हेरिएबल घेतो आणि नंतर झेड लिहितो. आता या बनानाचं टाईप तुम्हाला पण इथं प्रिंट करून दाखवतो. ऑलरेडी काय, झेड इज अ स्ट्रिंग, आणि पास करताना पण काय होणार आहे, तुम्हाला स्ट्रिंगच मिळणार आहे. बनाना आहे क्लास. प्रोग्राम आपण जरा रेक्टिफाय करू.
तर ते कशात कन्वर्ट झालं, BANA, सेपरेट सेपरेट तुमचं झालं बनानाचं जे काय तुम्ही लिहिलं होतं. आणि क्लास काय, स्ट्रिंग प्रिंट बनाना असं ते प्रिंट झालं सेपरेट सेपरेट. म्हणजे स्ट्रिंगला जर तुम्हाला सेपरेट करायचं असेल तर अगेन जस्ट पास थ्रू फॉर लूप, अगेन सेपरेट सेपरेट वर्ड तुमचे होतील, स्ट्रिंग मधनं वर्ड सेपरेट होतील. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? प्लीज रिप्लाय येस और नो. म्हणजे स्ट्रिंग मधनं तुम्हाला वर्ड सेपरेट करायचं असेल तर यू शुड डू लाईक दिस. बाकीचे रिप्लाय करा येस और नो. बनाना नावाचं एक स्ट्रिंग घेतली मी, ओके, आणि ती मी काय केलंय, फॉर लूप मधनं पास केले. तर काय होईल, बनाना ही पूर्ण स्ट्रिंग आहे. जर मी बनाना प्रिंट केलं इथे, म्हणजे काय, डबल कोट मध्ये जर प्रिंट केलं मी, जर मी तिकडे प्रिंट केलं, ओके, तर ते कसं दिसतं, तर ते बनाना क्लोज करतो म्हणजे क्लिअर दिसेल. आता रन करतो. बनाना हे जर नुसतं प्रिंट केलं तर असं दिसतं. ते मी काय केलं, फॉर लूप मधनं पास करून प्रिंट केलं, तर इट इज सेपरेट सेपरेट वर्ड तुमचे प्रिंट होत. म्हणजे तुम्ही स्ट्रिंगला परत सेपरेट सेपरेट वर्ड्स मध्ये कन्वर्ट करू शकता. वर काय केलं, लिस्टला आपण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं. क्लिअर? येस और नो? क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके, नेक्स्ट प्रोग्रामला जाऊया. दॅट इज फॉर विथ ब्रेक. फॉर विथ ब्रेक कसं यूज करायचं. पहिले फ्रुट्स घेतलं मी, फ्रुट्स मध्ये एक लिस्ट सेव्ह केली, बनाना, ऍपल, बनाना, चेरी, आणि जोपर्यंत बनाना आलं की मी काय केलं, लूपला ब्रेक केलं. म्हणजे माझं लूप कंटिन्युअस रन, पूर्ण लूप होणार नाही, बनाना आले की फक्त ते ब्रेक होईल. लेट्स चेक होतंय का. ब्रेक स्टेटमेंट आपण बघितलंय, त्याला फक्त आता यूज विथ दी फॉर लूप. म्हणजे फॉर लूप मधनं पास करायचं एक्स ला, आणि एक्स प्रिंट करायचं. कुठपर्यंत झाला पाहिजे, ऍपल, बनाना, चेरी तिन्ही प्रिंट व्हायला पाहिजे. पण मी काय केलं, ब्रेक केलं स्टेटमेंट. कधी, इक्वल टू बनाना आलं की मला ब्रेक करायचं. सो आय कॅन सी ऍपल बनाना झालं आणि लूप काय झालं, कंटिन्यू झाला नाही, तिथला तो ब्रेक झाला. दॅट इज द यूज ऑफ ब्रेक स्टेटमेंट. जसं आपण व्हाईल मधनं बाहेर पडत होतो, तसं आपण काय झालं आता फॉर लूप मधनं बाहेर पडलो. सेम फॉर कंटिन्यू स्टेटमेंट. कंटिन्यू स्टेटमेंट जर घेतलं तर काय होईल, बनाना फक्त स्किप होईल, बाकी सगळं प्रिंट होईल. म्हणजे लूप कंटिन्यू होईल तुमचा. इथे मी रन केलं, पहिल्या ह्याच्यात काय झालं, ब्रेक झालं, दुसऱ्या ह्याच्यात कंटिन्यू झालं. कंटिन्यू मध्ये बघा, ऍपल, चेरी, म्हणजे बनाना काय झालं, तुमचं स्किप झालं.
क्लिअर आहे सगळ्यांना काय होतंय? ऍपल, बनाना, चेरी. एकामध्ये फॉर विथ ब्रेक केलं आणि दुसऱ्यामध्ये फॉर विथ कंटिन्यू केलं. दोन्हीचं तुम्हाला रिझल्ट समोर आहेत. ओके, ब्रेक केला, बनानापासून लूप कंटिन्यू झालं नाही, ब्रेक झाला. कंटिन्यू केलं, पूर्ण लूप रिपीट झालं. ओके, पूर्ण लूप कंप्लीट झालं, फक्त काय बनाना जे काय आहे ते स्किप झालं. दॅट इज द यूज ऑफ ब्रेक अँड कंटिन्यू. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर, नो? नेक्स्ट प्रोग्रामिंगला जाऊया आपण. नेक्स्ट टाइप काय आहे? पायथॉन प्रोग्राम टू चेक लीप इयर. हे आपल्याला चेक करायचं. लीप इयर चेक करण्यासाठीचा प्रोग्राम आपल्याला लिहायचा. तर पहिल्यांदा लॉजिक डिस्कस करू की काय लॉजिक रिक्वायर्ड आहे लीप इयर चेक करण्यासाठी. तर फर्स्ट आपल्याला काय करायचंय, एक नंबर सेव्ह करायचा, म्हणजे इयर सेव्ह करायचंय. इयर आपल्याला सेव्ह करायचं. इयर मी सेव्ह केलं. फॉर एक्झाम्पल मी 2000 नावाचं इयर सेव्ह केलं. फॉर एक्झाम्पल नंतर आपण इनपुट पण घेऊन बघणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल म्हणून सेव्ह केलं. इयर काय असणार आहे? इंटिजर असणार आहे. त्या इंटिजरचं काय करायचं, पहिल्यांदा 4 ने डिवाइड करायचं. 4 ने डिवाइड केल्यानंतर त्याचा जो रिमाइंडर आहे तो 0 आला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. ओके, 4 ने डिवाइड करायचं, त्याचा रिमाइंडर 0 आला पाहिजे, तर ते लूपच्या आतमध्ये जाईल. अदरवाईज काय, डायरेक्ट जर 4 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 आला नाही तर काय, इट इज नॉट अ लीप इयर. म्हणजे शेवटचं स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला म्हणजे चेक केलं, हे आणि हे एकमेकाची जोडी आहे. चला, तुम्ही बघितलं एल्स आणि हा एकमेकाला कनेक्टेड आहेत. ओके, म्हणजे इफ त्याचं रिमाइंडर जर 0 ला डिवाइड केल्यानंतर तर ते लूपच्या आत जाईल, अदरवाईज डायरेक्ट शेवटचं स्टेटमेंट रन होईल, प्रिंट नॉट लीप इयर. त्यानंतर जमदार 4 ने डिवाइड केला आणि रिमाइंडर 0 आला, ते काय जाईल, इफला, ह्या इफला जाईल. या इफची आणि ह्या इफचं कनेक्शन आहे. दुसऱ्या वेळेस काय करायचंय, 100 ने डिवाइड करायचं. ओके, 100 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर आला पाहिजे. ओके, 100 ने डिवाइड केलं आणि त्याचं रिमाइंडर 0 आला नाही तर काय करायचं, इट इज अ लीप इयर. आणि जर 100 ने डिवाइड करून पण रिमाइंडर आला तर कशाने डिवाइड करायचं, 400 ने करायचं. त्याचं इफ आणि हे एल्स त्याचं आहे. 400 ने केल्यावर पण जर रिमाइंडर आला तर काय होईल, इट इज अ लीप इयर, अदरवाइज इट इज नॉट लीप इयर. हा प्रोग्राम आहे, येते सगळ्यांच्या लक्षात? क्लिअर आहे लॉजिक? कुठनं कसं लूप मध्ये जायचं आपल्याला? प्लीज रिप्लाय येस और नो. आपण प्रोग्राम चेक करू आणि मग त्यानंतर काय करू, आपण इनपुट कसं घ्यायचं ते पण बघूया. सेव्ह करतो प्रोग्राम.
लीप इयर नावाने मी सेव्ह केला प्रोग्राम. लेट्स चेक. ओके, 2000 इज अ लीप इयर. ओके, तर ते लीप इयर म्हणून झालं. कारण काय, इट इज डिव्हिजिबल बाय कशाने होईल बघा, 4 नी होईल. 4 नी झालं तरी ते डिव्हिजिबल आहे, त्यामुळे ते डायरेक्ट एल्स मध्ये गेलं. समजा इथं आता इयरच्या जागी मी काय करतो, इनपुट घेऊन दाखवतो तुम्हाला. इयरच्या जागी काय घेणार मी, इयरला इनपुट इंटिजर म्हणून डिक्लेअर करायचं. ओके, आणि इंटिजर म्हणून डिक्लेअर केल्यानंतर मग तुम्ही रन करू शकता. आता इयर 1960 जर टाकलं, इट इज अ लीप इयर. परत टाकलं 2022, इट इज नॉट अ लीप इयर. त्यानंतर रन केलं, मी टाकलं 2021, इट इज नॉट अ लीप इयर. ठीक, पुढचं काय टाकलं, समजा 2020, इट इज अ लीप इयर. असं तुम्ही चेक करू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना प्रोग्राम? येस और नो? बाकीचे रिप्लाय करा. नेक्स्ट प्रोग्रामला जाऊया. नेक्स्ट प्रोग्राम इज Python program to check, Python program to find largest among 3 numbers. 3 नंबर मधला लार्जेस्ट नंबर कोण आहे हे तुम्हाला जर फाइंड करायचं असेल तर काय, कुठला कसा प्रोग्राम लिहायचा पायथॉन मध्ये. 3 नंबर पहिल्यांदा सेव्ह करायचे, नंबर 1, num1, num2, num3. ओके, त्यामध्ये पाहिजे ते तुम्ही इंटिजर टाकू शकता. मी टाकतो ना 10, 14 आणि 12 असं इंटिजर टाकले. नंतर आपण इनपुट घेऊन बघणार आहे. ओके, मग काय करायचं, तर तुम्हाला आता टेस्ट चेक करायची ना, नंबर लहान आहे का मोठा आहे. तर तुम्ही काय यूज केलं इथं, अँड ऑपरेशन सगळ्यात महत्वाचं आहे, ते आपण चेक करू शकतो. ओके, तर काय करायचं, अँड ऑपरेशन करायचं आणि एकमेकाशी कम्पेअर करायचं. सगळ्यात महत्वाचं काय, अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशन काय करणार आहे, अँड ऑपरेशन 0 0 असेल तर आउटपुट इज 0, 0 1 असेल तर आउटपुट इज 0, 1 0 असेल आउटपुट इज 0, आणि 1 1 असेल तर आउटपुट इज 1. ओके, म्हणजे दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तरच ते लूपच्या आत जाणार आहे. इथं पण एलिफला पण दोन्ही कंडिशन जर काय असतील, 1 म्हणजे ट्रू पाहिजे दोन्ही कंडिशन, तरच ते काय जाणार आहे, लूपच्या आत जाणार आहे. अदरवाईज काय रन होईल, एल्स तुमचा रन होईल. 2 कंडिशन मॅच नाही झाले. पहिली कंडिशन काय, num1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू num2, अँड काय, num1 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू num3. ही फर्स्ट कंडिशन आहे. तर फर्स्ट कंडिशन मॅच होणार आहे का, नाही. num1 ग्रेटर नाहीये, म्हणजे num2 मोठा आहे, म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली. फर्स्ट, num1 इज ग्रेटर दॅन num3 नाही, ही कंडिशन पण फॉल्स झाली, म्हणजे आउटपुट काय, फॉल्सच आहे, म्हणजे हा लूप रन होणार नाही. एल इफला जाईल, एल इफला काय होईल, परत टेस्ट होईल कंडिशन, num2 इज ग्रेटर दॅन num1 आहे, ट्रू कंडिशन. num2 इज ग्रेटर दॅन num3, ट्रू कंडिशन आहे. मग काय होईल, एल्सच्या आत जाईल आणि लार्जेस्ट नंबर 2 म्हणून डिक्लेअर होईल.
होत आहे का बघूया आपण चेक. क्लिअर आहे लॉजिक सगळ्यांना? काय केलंय? अँड ऑपरेशन वापरले. क्लिअर आहे लॉजिक? येस और नो? कमेंट मध्ये टाईप करा सगळे. बाकीचे टाईप करा. येस, बाकीचे टाईप करा. सगळ्यांना कळलं लॉजिक काय वापरलं? अँड लॉजिक वापरलंय मी. अँड लॉजिक वापरून मी नंबर काय ठरवलाय? लार्जेस्ट आहे का कमी ते ठरवलं. रन करून दाखवतो प्रोग्राम. लार्जेस्ट नंबर इज 14. समजा मी इथं टाकलं तर काय केलं? 21 केलं. ओके, आता लार्जेस्ट नंबर काय? 3 आहे. तर ह्या दोन्ही कंडिशन पण काय येतील? फॉल्स येतील. फक्त एल्स ची कंडिशन ही ट्रू येईल. लार्जेस्ट नंबर इज 21. म्हणजे इथे 10 आहे, इथं मी काय केलं? 25 केलं. आता काय होईल? नम 1 इज ग्रेटर होईल. लार्जेस्ट नंबर इज 30 केलं तर आता काय होईल? नम 2 इज ग्रेटर. म्हणजे असं तुम्ही अँड ऑपरेशन यूज करून ग्रेटर दॅन इक्वल टू तुम्ही डिसाइड करू शकता. आता इनपुट कसं घ्यायचं बघा. इनपुट कसं घ्यायचं? तर मग हे जी कॉन्स्टंट आहेत, काय कोण टाईप केलं क्वेश्चन? वाय यूज इफ एल? इफ एल्स वापरा. इफ वापरलं तरी चालतं, नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला इफ वापरायची सवय असेल तर इफ वापरा. इफ एल्स ज्याला एलिफ वापरायचं इझी पडतं त्यांनी एलिफ वापरा, काही प्रॉब्लेम नाही. कारण मला 2-3 कंडिशन मॅच करायचे आहेत ना. 3 नंबर आहेत, 3 कंडिशन मॅच करायचे आहेत. त्यामुळे मी 3 इफ वापरू शकतो, 1 इफ, बाकी 2 एलिफ वापरू शकतो, एल्स वापरू शकतो. वी कॅन यूज मल्टिपल ऑप्शन. ओके, नम 1 ला मी फ्लोट मध्ये सेव्ह केला, नम 3 ला फ्लोट सेव्ह केला, नम 2 ला फ्लोट सेव्ह केला. ओके, 3 नंबर मी आता एंटर करू शकतो. फर्स्ट नंबर मी टाकला समजा 21, देन सेकंड टाकला 45, आणि टाकला 33. तर 45 इज द लार्जेस्ट नंबर. पॉइंट मध्ये पण टाकू शकता, डेसिमल मध्ये. समजा मी टाकलं 45.45, पुढच्या वेळेस पण टाकलं 45.90, पुढच्या वेळेस टाकलं 45.99. सगळ्यात मोठं कोण आहे? त्यात लार्जेस्ट नंबर इज 45.99. तुम्ही चेक करू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना? हाऊ टू टेक इनपुट अँड ऑपरेशन. ओके, मग तुमच्या अकॉर्डिंग टू कंडिशन ऑर वापरू शकता, एक्सऑर वापरू शकता ऑपरेशन. येस, क्लिअर आहे? बाकीचे रिप्लाय करा, येस सर नो. पुढच्या प्रोग्रामिंगला जाऊया. दॅट इज पुढचा प्रोग्राम आहे पायथॉन प्रोग्राम टू चेक इफ नंबर इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह और झिरो. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का झिरो आहे, ते 2 पद्धतीने प्रोग्राम केलाय. मग अशी कोणतरी प्रश्न विचारला होता एलिफ का वापरायचं. एलिफ नाही वापरला तर इफ एल्स पण वापरू शकता. दोन्ही पद्धतीने इथं रन करणार आहे. एक इफ एलिफ एल्स वापरून रन करणार आहे, आणि इथं इफ एल्स वापरून पण रन करणार आहे. ओके, दोन्ही पद्धतीने रन करणार आहे. तर आपल्याला काय चेक करायचं आहे की पायथॉन प्रोग्राम मध्ये नंबर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का झिरो आहे, हे आपल्याला चेक करायचं आहे. तर मी पहिल्यांदा इनपुट घेणार आहे. इनपुट नम नावाच्या एका व्हेरिएबल मध्ये सेव्ह ठेवणार आहे, आणि इट इज अ फ्लोट व्हेरिएबल. ओके, नम इज ग्रेटर दॅन 0 असेल तर इट इज पॉझिटिव्ह नंबर. एलिफ मध्ये मी काय लिहिलं? नम इज इक्वल टू 0 असेल तर इट इज 0,
आणि दोन्ही पण कंडिशन मॅच झालं नाही तर एल्स इट इज अ निगेटिव्ह नंबर. कळलं लॉजिक? ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0 आणि एल्स. 3 कंडिशन आहे. ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह नंबर, इक्वल टू 0 असेल तर इट इज 0, एल्स दोन्ही पण कंडिशन मॅच झाले तर इट इज अ निगेटिव्ह नंबर. क्लिअर आहे सगळ्यांना? लॉजिक काय केलंय पायथॉन मध्ये? येस और नो? रिप्लाय येस और नो. बघा रन करून दाखवतो. पहिले प्रोग्राम सेव्ह केला डेस्कटॉपला. आणि मग मी रन केला. पहिल्यांदा टाकलं -7, इट इज अ निगेटिव्ह नंबर, मेसेज आला. पुढच्या वेळेस टाकलं 0, 0ला 0चा मेसेज आला. पुढच्या वेळेस टाकलं पॉझिटिव्ह नंबर +8 टाकलं, इट इज अ पॉझिटिव्ह नंबर. क्लिअर आहे सगळ्यांना? प्रोग्राम काय केलंय? ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0 आणि एल्स 3 कंडिशन आपण मॅच करतोय. ग्रेटर दॅन 0, एलिफ मध्ये इक्वल टू 0 आणि एल्स मध्ये निगेटिव्ह नंबर. म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह, इक्वल टू 0 असेल तर 0 आणि दोन्ही पण कंडिशन मॅच नाही झाल्या तर जर निगेटिव्ह नंबर. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट इज पायथॉन प्रोग्राम मध्ये आपल्याला काय करायचंय? पायथॉन प्रोग्राम टू प्रिंट फिबोनाची सिक्वेन्स. काय फिबोनाची सिक्वेन्स? कोणाला माहिती सिरीज? फिबोनाची सिरीज काय? येस, कोण सांगते? पायथॉन प्रोग्राम टू प्रिंट फिबोनाची सिक्वेन्स. तर काय फिबोनाची सिक्वेन्स और सिरीज काय आहे फिबोनाचीची? प्लीज रिप्लाय इन कमेंट्स. रिप्लाय करा लवकर. फिबोनाची सिरीज सिक्वेन्स काय आहे? येस, रिप्लाय करा कमेंट मध्ये फास्ट. ओके, बरोबर लिहिले कमेंट सगळ्यांनी. ओके, स्टार्टिंग नंबर सिरीज मध्ये आहेत 0 आणि 1. ही सिरीजचे स्टार्ट नंबर आहेत. ओके, या दोघांची काय करायची? ऍडिशन करायची. आन्सर काय येईल? 1 येईल. ओके, परत ह्या दोघांची ऍडिशन करायची. आन्सर काय येईल? 2. परत या दोघांची ऍडिशन करायची. आन्सर इज 3. या दोघांची ऍडिशन करायची 2 आणि 3 ची. आन्सर इज 5. परत या दोघांची ऍडिशन करायची. आन्सर इज 8. या दोघांची करायची ऍडिशन. आन्सर इज 13. या दोघांची करायची ऍडिशन. आन्सर इज 21. या दोघांची करायची ऍडिशन 13 आणि आन्सर काय येईल? 34. असं तुम्ही सिरीज तुमची काय होईल? पुढे जाईल. क्लिअर आहे सगळ्यांना? सिरीज कशी फॉर्म होती फिबोनाची जी?
Please reply yes or no. असं जेवढं लांब पाहिजे तेवढं लांबपर्यंत तुम्ही सिरीज नेऊ शकता. ओके, आता आपण किती पॉईंटची काढले? 10 पॉईंटची सिरीज काढली. असं 5 पॉईंटची काढू शकता, 20 पॉईंटची काढू शकता, 40 पॉईंटची काढू शकता. ओके, या सिरीजचा आपल्याला काय लिहायचंय? प्रोग्राम लिहायचा. चेक करू आपण प्रोग्राम. ओके, फर्स्ट बघा काय केलं मी. इनपुट घेतलं, त्यासाठी n टर्म्स जे आहेत मला जे कुठपर्यंत 10 टर्म्सचा काढायचा आहे, 9 टर्म्सचा काढायचा आहे, त्यासाठी मी इनपुट घेतलं. ओके, म्हणजे मी समजा 5 लिहितो तर 5 टर्मचा मला फिबोनाची इथे तुम्हाला दिसेल. म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे इथपर्यंत तुम्हाला 5 टर्मचा फिबोनाची तुम्हाला काढतो. ओके, तर फर्स्ट 2 नंबर्स काय असणार आहेत? कंपल्सरी फर्स्ट 2 नंबर्स आर 0 आणि 1. फर्स्ट 2 नंबर्स आर 0 आणि 1 असणार आहेत. मग काउंटला मी 0 केलं. ओके, आता काही जण सिरीज काय पॉझिटिव्ह सिरीज आहे पूर्ण, तर कोण निगेटिव्ह नंबर टाकला तर ते निगेटिव्ह नंबरचं तर फिबोनाची निघणार नाही. त्यासाठी आपण काय केलंय? इट शुड बी काय ग्रेटर दॅन 0. ओके, म्हणून मी काय केलं तिथं n टर्म्स ग्रेटर दॅन 0 ला मी कम्पेअर केलं. जर ग्रेटर दॅन 0 नसेल तर आपण समजा कोणी निगेटिव्ह नंबर एंटर केला तर इट शुड गिव्ह मेसेज प्लीज एंटर अ पॉझिटिव्ह नंबर. समजा कोणी एकच टाकलं, ओके, म्हणजे 1 नंबरच टाकला तर 1 ची फिबोनाची काय असणार आहे? तर 1च असणार आहे किंवा 0 येईल फिबोनाची. ओके, त्यानंतर जर सगळ्या 1च्या पेक्षा जास्त टाकला फिबोनाची सिरीज तर ती आपला फॉर्म्युला प्रमाणे गेली पाहिजे. काय फॉर्म्युला आहे? 0 1 आहे, एकमेकाची ऍडिशन, परत 1 येईल, 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 2 5 असं ऍडिशन करत जायचं. मग मी फॉर्म्युला काय तयार केला? तर त्याला पहिल्यांदा व्हाईल काउंट मध्ये टाकलं. तर कधीपर्यंत व्हाईल लूप ट्रू करायचं? जोपर्यंत तुमचा काउंट हा n टर्म्स पेक्षा मोठा होत नाही. म्हणजे काउंट पेक्षा n टर्म जर जास्त झाले तर तिथं तुमचा फिबोनाची सिक्वेन्स स्टॉप करायचा. म्हणजे व्हाईल लूप कधीपर्यंत ट्रू असेल? जोपर्यंत काउंट पेक्षा आणि n टर्म्स या लहान असतील. ओके, प्रिंट n1 करायचा. ओके, n1 केल्यानंतर काय होईल? nth काढायचं आपल्याला. तर nth काढण्यासाठी काय केलंय? n1 + n2 केलंय, म्हणजे 0 आणि 1 येईल. 0 आणि 1 चा आन्सर 1 येईल. ओके, n1 = n2 करायचं आणि n2 = nth करायचं. ओके, आणि काय करायचं? काउंटला 1 ने इन्क्रीज करायचं. कधीपर्यंत जायचं काउंट इन्क्रीज? n टर्म्स पर्यंत आपल्याला जायचं. आणि मग ते एकमेकांमध्ये ऍडिशन होईल. एकमेकांमध्ये इथं व्हेरिएबल्स चेंज होतात. n1 = n2, n2 = n. आणि व्हाईल लूप तुमचा काय होईल? ट्रू होईल जोपर्यंत n टर्म्स तुम्ही काउंटच्या पेक्षा इक्वल होत नाहीत किंवा लेस दॅन आहेत तोपर्यंत जेवढा लूप ट्रू होईल. चेक करूया होतंय का तसं. मी सेव्ह करतो फिबोनाची सिरीज. आणि मी रन करतो. किती टर्म्सचा मला फिबोनाची पाहिजे? 10 टर्म्सचा पाहिजे. सी मग अशी जी सिरीज प्लॉट केली ती सेम सिरीज आली. 0 1 1 2 3 5 8 13 21 34. समजा मला 20 पाहिजे. 20 नंबरचं फिबोनाची येईल. 1 1 2 3 5 8 13 21 34 55 8 9 1 4 4 2 3 3 3 7 7 6 10 9 8 7 1 5 9 7 2 5 8 4 4 1 8 1. जास्त नंबर टाकले, समजा तुम्ही चुकून निगेटिव्ह नंबर टाकला,
इट विल गिव्ह एंटर अ पॉझिटिव्ह इंटिजर. तुम्ही 0 टाकला, अगेन इट विल गिव्ह एंटर अ पॉझिटिव्ह इंटिजर. तुम्ही जर 1 टाकलं, 1 चा फिबोनाची सिक्वेन्स इज 0. रन केला, तुम्ही कमी नंबर टाकला, समजा 3च टाकला, 3चं फिबोनाची 0 1 1 तुम्हाला दिसेल. तुम्ही मग 7 नंबरचं काढलं, 7 नंबरचं तुम्हाला फिबोनाची सिक्वेन्स दिसेल. मग कोणी जास्त नंबर टाकला, म्हणजे 1000 नंबर, 100 नंबर्स टाकले, 1000 टाकले, तर 1000 नंबरचं फिबोनाची सुद्धा निघेल. सगळे नंबर निघाल्यानंतर ते स्टॉप होईल. हा जो शेवटचा आहे इट इज फिबोनाची सिरीज फॉर 1000 नंबर. रन केलं, 100 टर्म साठी पण काढू शकतो. 100 टर्मचा पण फिबोनाची सिक्वेन्स जर पाहिजे तेवढ्या टर्म्स तुम्ही काढू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना? लॉजिक कळलं, सिरीज कळली कशी असते? येस, प्लीज रिप्लाय येस ऑर नो. बाकीचे रिप्लाय करा. ओके, तर नेक्स्ट प्रोग्राम आहे पायथॉन प्रोग्राम टू डिस्प्ले दी मल्टिप्लिकेशन टेबल. काय आहे मल्टिप्लिकेशन टेबल? आता समजा आपल्याला 12चं टेबल प्लॉट करायचं आहे, तर प्रत्येक वेळी मला 12 नी 1 नी मल्टिप्लाय करावं लागेल, 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, 3 नी 4 नी टू 10 पर्यंत मला करावं लागेल. आणि ते फॉर लूप यूज करून करू शकतो टेबल फॉर्मेशन. तर पहिल्यांदा एक मी नंबर सेव्ह ठेवला, इट इज अन इंटिजर. 12 काय आहे? इंटिजर आहे. आणि तो मी काय करतोय, फॉर लूप मधनं पास करणार आहे आणि मग मल्टिप्लिकेशन करणार. फॉर लूपला मी रेंज दिली फॉर आय इन द रेंज. ओके, रेंज काय असणार आहे? 1 to 11. म्हणजे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, रेंज हा काय स्टार्ट फ्रॉम 0. मग मी 11 दिल्या म्हणजे ते 10 पर्यंत जाणार आहे. मग मला काय करायचंय, नंबर करायचंय, 12 into 1 असं मला डिस्प्ले करायचंय. आणि त्याची मल्टिप्लिकेशन काय असेल, नंतर 12 into 2, मग त्याची मल्टिप्लिकेशन काय असेल, असं टेबल मला डिस्प्ले करायचं. बघू कसं टेबल डिस्प्ले होईल. नंबर घेतला 12, फॉर मध्ये लूप टाकलं, 1 to 21 मी रेंज घेतली. ओके, आणि मग मी काय केलं, नम म्हणजे प्रेझेंट नंबर घेतला. प्रेझेंट नंबर काय 12 आहे, हे स्ट्रिंग आहे. आणि आय काय असणार आहे, 1 to 10 मध्ये असणार आहे. म्हणजे 12 into 1 आन्सर काय असेल, 12 into 1 चा आन्सर 12. असं ते इन्क्रीमेंट होत जाईल आणि तुम्हाला 12चं टेबल तुम्हाला निघेल. हा रिपीट करणारच आहे, फर्स्ट आउटपुट बघा, मग परत रिपीट करणार. ओके, मी काय घेतलं, एक नंबर घेतला इंटिजर, त्याला नम मध्ये मी सेव्ह केलं. ओके, आणि मला कसं डिस्प्ले करायचं टेबल, 12चं टेबल डिस्प्ले करायचं. म्हणजे 12 into 1 is 12, 12 into 2 is 24 असं मला डिस्प्ले करायचं. आणि कुठपर्यंत, 10 पर्यंत करायचं. ओके, मी काय केलं, फॉर नावाचा लूप घेतला, फॉर आय इन द रेंज. आय हा व्हेरिएबल आहे, इन फंक्शन आहे, आणि रेंज पण फंक्शन. ओके, म्हणजे आय कुठल्या रेंज मध्ये पाहिजे, 1 to 11. म्हणजे रेंज कुठनं स्टार्ट होणार आहे, ओके 0 पासून, त्यामुळे मी 11 घेतलं. मग इथं काय केलं, प्रिंट केलं, नंबर केला, नंबर 12 आहे.
त्याला एक स्ट्रिंग घेतली मी आणि आय म्हणजे काय इन्क्रीमेंट आहे 1 to 10 पर्यंत आणि मग इथं ऍक्च्युअल मी मल्टिप्लिकेशन बघा काय 12चं टेबल मला ड्रॉ झालेला दिसेल. चा टेबल ड्रॉ झालेला दिसेल. 10 पर्यंत गेलाय. समजा कोणाला 20 पर्यंत जायचं आहे, इथं फक्त 21 करायचं तर तुमचं टेबल 21 पर्यंत जाईल. आणि तुमचं टेबल 21 पर्यंत डिस्प्ले होईल. 12 आणि 12 ला 1 to 21 ने इथं 20 पर्यंत रिप्लाय मल्टिप्लिकेशन होते. त्याचा आन्सर. आणि तुम्ही काय करू शकता याला, त्याला जे नम इथं कॉन्स्टंट केलंय मी त्याला फक्त तुम्ही काय करू शकता, इथं यू कॅन डिक्लेअर ॲज अ इंटिजर. म्हणजे इंटिजरचा कुठल्या पण इंटिजरचा टेबल तुम्हाला फॉर्म करता येईल. मेसेज डिस्प्ले मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ कितीचं पाहिजे, समजा 23चा टेबल पाहिजे. 23चा टेबल मला येईल. याची रेंज मला वाढवायची आहे. रेंज समजा रेंजचं पण मी इनपुट फंक्शन तयार करू शकतो. इथं मी आर लिहू शकतो. आर इज इक्वल टू इंट इनपुट काय करू शकतो, रेंज असं मी लिहू शकतो. आणि इथं रेंज काय लिहू शकतो, 1 to r असे मी रेंज इथं लिहू शकतो. मी रेंज पण डिस्प्ले करू शकतो आणि परत काय डिस्प्ले करू शकतो आपण, मेसेज पण तुम्ही डिस्प्ले करू शकता. पहिल्यांदा काय मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ इट इज 26 टाकलं. रेंज किती पाहिजे, 11. 11 टाकली की 10 पर्यंत तुम्हाला टेबल देईल. परत उदाहरण करू, दुसरं घेऊन जाऊ. 13चा टेबल पाहिजे. 13 रेंज समजा टाकली 21 तर तुम्हाला 20 पर्यंतचा टेबल तुम्हाला मिळेल. 1 to 20 इंटू प्रत्येकाला 13 ने मल्टिप्लाय करायचं. क्लिअर आहे सगळ्यांना कसं टेबल ड्रॉ करायचं युजिंग फॉर लूप. रिप्लाय करा फास्ट. कोणाला काय शंका आहे का, आज जे 3-4 प्रोग्राम घेतले त्यामध्ये कोणाला काय शंका आहे का, प्लीज रिप्लाय. नसेल तर वी विल स्टॉप. आपण इथे स्टॉप करूया. पुढच्या लेक्चरला नवीन प्रोग्राम आपण शिकणार आहे. आपण स्टॉप करूया. मॅडम प्रेझेंट घेऊ शकता तुम्हाला घ्यायची असेल तर. तुम्हाला प्रेझेंटी घ्यायची तर घेऊ शकता मॅडम. कोण आहेत का टीचर क्लासमध्ये? Yes, sir. I taken screenshot, sir. ओके.